नमस्कार मित्रांनो, माझं नाव कौशिक आणि सर्व मित्र वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर. तर तुम्ही जर नीट बघाल, हा आपल्याकडे जो साप आहे हा नागापेक्षा 10 पटीने विषारी साप बोलतात त्याला. ह्याला रसल स्वायपर बोललं जातं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये याला म्हणतात घोणस. ह्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं व्हॅनम असतं. हा आत्ता रिसेंटली आपल्याला एका रेस्क्यू झाला. आता रिसेंटली जर तुम्ही बघायला गेलात तर आता मध्ये पाऊस भरपूर झाला आपल्या इथे, तर भरपूर इकडे पाणी बिणी साचलं, त्यातनं कुठून तरी हा आला एका ठिकाणी. आम्हाला रेस्क्यू व्हिडिओ काढता नाही कारण की बरेच इकडे अडचणीमध्ये होता हा. आणि हा एवढा अतिशय विषारी साप आहे की ह्याच्या जावण्याने आपल्याला गँगरिंग वगैरे होतं. जिथे हा चावतो ना तिकडे असं काळा बिळा पडतं आणि तिथे गँगरिंग होतं. पण लोक ह्याला अजगराचा पिल्लू समजून पकडायला जातात. पण सीन असा होता, हा अजगराचा पिल्लू नाही आहे, हा एक रसल स्वायपर. आणि याची जर तुम्ही नीट ओळख बघाल तर मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये दाखवीन की ह्याचं जर डोकं असतं ते त्रिकोणी असतं आणि याच्या मानेपासून जी हे चालू होतं आपलं पॅटर्न जी चालू होते रुद्राक्षाच्या माळासारखी, ती याच्या शेपटीपर्यंत असते आणि त्या साईडला याच्या पॅचेस असतात आणि हा तपकेरी कलरमध्ये असतो असा. आणि ह्याला बिलकुल हात नका लावू. जेवढे आपण डोळे मिचकवत ना त्याच्यामध्ये आपल्याला हा 2 ते 3 वेळा चावून होऊ शकतो. एवढा फास्ट असतो हा. नाही बोलता 2 फीटपर्यंत उडी मारून येऊ शकतो आपल्यापर्यंत. तर ह्याच्यापासून खूप जपून राहा. ह्याला अजगराचा पिल्लू समजून पकडायला जाऊ नका. आणि हा एक वॉर्निंग साऊंड देतो. जर ह्याचं तुम्ही नीट बघाल ना, ह्याच्या जवळ जर कोणी गेलं हा एक वॉर्निंग साऊंड देणार. हा एक कुकरच्या सिटीसारखा आवाज काढतो एकदम. जर तुम्ही नीट बघाल तर हा कुकरच्या सिटीसारखा आवाज करतो. तर त्याच्यावरनं ओळखायचा हा एक रसल स्वायपर आहे. तर चुकून पण ह्याला पकडायचा प्रयत्न करू नका. कुठल्या तरी आजूबाजूच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यूअरला फोन करा. कुठलाही साप आढळला तरी स्वतःहून प्रयत्न करू नका पकडायचा. आजूबाजूच्या कुठल्या तरी वाईल्ड लाईफ रेस्क्यूअरला कॉल करा किंवा आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा. तर जर तुम्ही बघाल तर ही हिमोटॉक्सिक व्हॅनमचं आहे ना, हिचं आपल्या माणसांसाठी पण खूप फायद्याचं आहे. ह्याचं जे व्हॅनम असतं ते आपल्या हार्ट पेशंटसाठी वगैरे पण वापरलं जातं. तर असे साप आपल्या निसर्गात राहणं पण खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही फक्त हे साप असेच म्हणजे चावून माणसं मरतात असत नाही, यांचे व्हॅनमपासून आपल्याला बरेच काही फायदे पण आहेत. तर कुठलाही साप दिसला मारू नका, साप वाचवा आणि असेच चांगल्या फेकून टाका.